हाय हॅलो नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग फ्रेंड. मग इकडे आमच्या महाराण्या कशा करत होत्या, झाडांमध्ये उकरत होत्या म्हणून मी त्यांना हाणण्यासाठी इकडे आले होते. तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड. तर माझ्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर लाईकसुद्धा करून घ्या. तर बघा इकडे या महाराण्या कशा करत होत्या आणि मी इकडे यांना हाकलण्यासाठी आले होते. तर या झाडामध्ये खूपच उकरतात, त्यामुळे झाडांना माती अजिबात राखत नाही. तर ही आमची तुळशीची झाडे होती. तर गेल्या त्या सर्व. आणि इकडे बघा आमचा हे आरू कसा करत होता. त्याला मी चल म्हणत होते घरी, तर तो नको म्हणत होता घरी यायला. इथेच बसतो आणि इथेच खेळतो बोलत होता. मोबाईल बघतो. सायकल आणल्यापासून तो अजिबात इकडे तिकडे बाहेर खेळायला जात नाही. फक्त सायकलीवर बसून राहतो. आणि इकडे नंतर तो शेळीच्या पिल्लाकडे गेला खेळण्यासाठी. तर बघा किती सुंदर आणि छोटंसं गोंडस पिल्लू आहे आमच्या शेळीचं. तर किती छान आहे हे पिल्लू. तर बघा यांच्याकडे आला होता तो इकडे. तर बघा तो कसा करत आहे त्यांना. शेळीला दगड मारू का म्हणत होता आणि त्याने शेळीला दगड मारला. शेवटी मी त्याला नको म्हणत होते तरी पण त्यांनी मारला. आणि इकडे हे छोटंसं पिल्लू किती छान आहे इकडे बघा आमच्या शेळीचं. आणि नंतर आज नागदिवे बनवायची तयारी चालू होती. नागदिवे बनवण्यासाठी मी इथे पाट मांडून घेतला आणि पाटाभोवती कडेने रांगोळी वगैरे काढून घेतली होती. तर माझी रांगोळी काढायला चालू आहे आणि तिकडे मी ते दिवे करून उकडण्यासाठी ठेवले होते एका पातेल्यामध्ये. आणि इकडे बघा माझी रांगोळी काढून होत आलेली होती. नंतर मी पाटावरती सूप ठेवलं. सुपामध्ये दिवे मांडतात आमच्या इकडे. तर तुमच्या इकडे कसे नागदिवे बनवतात तर नक्की कमेंट करून सांगा सर्वांनी. नंतर पहा इकडे आमच्या मळ्यातील लाल मिरची किती छान आहेत. कलर तर खूप छान आला या मिरचीला लाल. आणि तिखट तर खूपच आहे ही मिरची. इकडे पण आहेत, हे जराशा ओल्या आहेत आणि ती पूर्ण अशा वाळून गेलेल्या होत्या. आणि इकडे पहा मी इकडे नागदेव मांडण्याची तयारी करत होती. त्यामध्ये सर्व भरावं लागतं. भाजी, वांग, भात, गूळ आणि वाती तेल लावून घ्यावं लागतात. आणि बघा हे सुंदर असं मी मांडून घेत होते. तर बघा मी इकडे सर्व भरून पण घेतलं होतं. यामध्ये भात, हरभऱ्याची भाजी, वाती घालून घेतल्या, तेल ओतला आणि भातावरती गूळ ठेवला. तर पहा हे सुंदर असं सगळं तयार करून घेतलं होतं मी. आणि नंतर एक नैवेद्य कुत्र्यालाही टाकून घेतला, कारण खंडोबाची यात्रा असल्यामुळे त्यालाही चारलं एक नैवेद्य कुत्र्याला आमच्या. आणि सगळे घरी आल्यानंतर फायनली दिवे सर्व लावून घेतले. विजतच होते. तर पहा दिवे लावून घेतल्यानंतर कसे दिसतात हे दिवे. तर